विषारी कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीचा मालक ताब्यात. श्रीसन फार्माचे मालक रंगनाथन गोविंदन यांना चेन्नईमधून अटक. गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या सहीनं गुंड निलेश घायवळच्या सख्या भावाला शस्त्र परवाना. पुणे पोलिसांचा विरोध डावलून सचिन घायवळला शस्त्र परवाना. सचिन घायवळवर गंभीर गुन्हे दाखल. सुनावणीच्या दिवसापर्यंत सचिन घायवळच्या विरोधात गुन्हे प्रलंबित नव्हते. शिक्षक व्यावसायिक सचिन घायवळनं माझ्याकडे अर्ज केला होता. शस्त्र परवाना प्रकरणावरून गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं स्पष्टीकरण. शस्त्र परवान्यासाठी विशेष शिफारस देणं कितपत योग्य? सचिन घायवळ प्रकरणामध्ये योगेश कदमांचा राजीनामा घ्यावा, सुषमा अंधारेंची मागणी. तर शस्त्र परवाना देण्याबाबत गृहराज्यमंत्र्यांचा संबंध नसतो, क्षीरसाठांकडून पाठराखण. शस्त्र परवाना देताना कुठल्याही मंत्र्याचा हस्तक्षेप नसतो. आयुक्त आणि कलेक्टर कार्यालयामधून शस्त्र परवाना दिला जातो. संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान आज संयुक्त निवेदन प्रसिद्ध करणार. दोन्ही राष्ट्रप्रमुखांच्या भेटीमध्ये संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रामधील महत्त्वपूर्ण करार मार्गी लागण्याची शक्यता. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी. आरोपी वाल्मिक कराडच्या संपत्ती जप्तीच्या अर्जावर निर्णय होण्याची शक्यता. पुण्यामधल्या कोंढव्यात रात्रीपासून एटीएसचं सर्च ऑपरेशन. जवळपास 350 पुणे पोलीस आणि एटीएसचे कर्मचारी तैनात. काही संशयित ताब्यात घेतल्याची माहिती. कोल्हापुरात उद्योगपतीवर आयकर विभागाचा छापा. काल सकाळपासून घरातील कागदपत्रांची तपासणी सुरू. उद्योगपतीच्या सळी उत्पादनाच्या कारखान्यावर सुद्धा छापे. वीज कर्मचारी 3 दिवसांच्या संपावर. 200 कोटीहून जास्त खर्चाचे प्रकल्प खासगी संस्थांना देण्यास विरोध. खासगीकरण, महावितरण, महापारेषणचे कर्मचारी संपावर जाणार. लाडक्या बहिणींसाठी सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटींचा निधी वळवला. तर सामाजिक न्याय विभागाअंतर्गत लाभ घेणाऱ्यांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही.